नमस्कार. नेता लई पॉवरफुल या कार्यक्रमात आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकांनिमित्त विविध नेत्यांची चर्चेत असलेली भाषणं आम्ही तुम्हाला या कार्यक्रमात दाखवतोय. पाहूया. माझ्यावर टीका होती साहेब सारखी, आज भी झाली. गुवाहाटीला कशाला गेलता म्हणते. आता जगाला नाक कळू द्या. तुम्हाला तर कळलं का नाही गुवाहाटीला कशाला गेलतो? तुम्हाला विचारलं. अरे निवडून दिलं तुम्ही. भारतीय जनता पार्टी माझ्या व्यासपीठावर होती. या ठिकाणी मला शिवसेनेचं तिकीट मिळालं. शिवसेना होती, भाजप होतं, RPI होती. या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आपण निवडणूक केली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी महाराष्ट्रभर विरोधात असताना सांगोल्याची राष्ट्रवादी मात्र आपल्या व्यासपीठावर होती दीपक आबाच्या रूपात. साहेब एवढं करून आम्ही काही जास्त मतांना आलो ना साहेब, 500-600 मतांना आलो. घासून निसटलो, नाही तर पुढे अडकत होतोच. अजून 5,000 कोटीच्या वर निधी गेला माझा सांगोला तालुक्यात. 5,000 कोटी जर नसेल उद्या यादी देतो तुम्हाला. कुणामुळे झाले? गुवाहाटीला गेलो म्हणून झालं. गद्दारी आम्ही केली नाही उद्धव साहेब. गद्दारी तुम्ही केली. तुम्ही निवडून आला, आम्ही निवडून आलो. आपण तिथे गेलो, तुम्ही तर उभाच कुठं राहिला नव्हता. आम्ही पळून निवडून आलो आणि इथनं गेल्यानंतर आमचं स्वप्न होतं की देवेंद्र फडणवीस साहेब असेल, उद्धव साहेब असेल, एकनाथ शिंदे साहेब असेल, कोण तर मुख्यमंत्री होते, आमचं सरकार उभा राहील. हे पाप जे केलेलं होतं माना काळजाला बुचणी देत होतं. ज्या माणसामुळे इथं आपण आमदार झालो, ज्या पक्षानं आपल्याला ताकद दिली म्हणून इथं झालो, त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून आपण आज हे केलेलं पाप कुठं संपवायचं. आम्ही उशीर झाला जरा आम्हाला, पण आम्ही ते संपवलं. गुवाहाटीला जसं केले, मांजर मारल्यानंतर काशीला जाते साहेब. आमच्यातनं ही भाजपचं मांजर मिळतं. आम्ही गुवाहाटीला जाऊन स्वच्छ धुवून चांगलं आलोय. आता आम्ही निष्पाप आहे. आम्हाला काय सुद्धा अडचण नाही साहेब. खळखळीत उद्या काय होईल, सत्ता येत असते जात असते, कोणत्याची फिकीर करत नसतं. हे एवढं गबाळाची प्रेम करणार आहे. 30 लाख मोलाच माझ्यासाठी आहे. उजनीचं 2 TMC पाणी दिलं फडणवीस साहेबांनी. टेंबूचं 2 TMC पाणी दिलं फडणवीस साहेबांनी दिलं. म्हैसाळचं पाणी दिलं 1.5 TMC फडणवीस साहेबांनी. दोन खासदार निवडले, कोऱ्या पाट्या, अनुभव नाही, काम नाही, तरी तुम्ही किती मोठे मनाचे की तुम्ही त्यांना निवडून आणलं. पण दोघांनी खासदारकी वाया घालवली. लोकसभेत एकदा पण बोलले नाहीत. अहो, त्यांच्याच पक्षाने त्यांना पावती दिली निष्क्रिय होण्याची. सत्ता असून सुद्धा, पंतप्रधान असून सुद्धा 3-3दा उमेदवार बदलावे लागतात. आणि आता येऊन काय म्हणतात की उमेदवाराकडे बघूच नका, पंतप्रधानांकडे बघा. पण दोघांनी काय एवढे मोठे दिवे लावले. पण परवा काय केलं? इतकं खालच्या पातळीचं भाषण समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण केला पंतप्रधानांनी. ह्याचा निषेध करते मी या व्यासपीठावर. ही लढाई त्या शेतकरीसाठी आहे. ही लढाई त्या वन फिरणाऱ्या युवकासाठी आहे, ज्याला 2 कोटी नोकऱ्या मिळणार होत्या. काय झालं? 2 पण लोकांना, मुलांना काम मिळालं नाही. आणि खासगीकरणाकडे ह्यांची वाटचाल. खासगीकरण पण आरक्षण रद्द करण्याचं षडयंत्र आहे जे बीजेपी करत आहे. काय केलं काय ह्यांनी मागच्या 10 वर्षात? फक्त फोडाफोडीचं राजकारण आणि खरेदी विक्री आमदारांची. तेवढं 2 वर्ष झाले तुमच्या ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदचे इलेक्शन नाहीये. कधी का कोणी यांना विचारत नाही. आणि म्हणून उजनीचं नियोजन नाहीये. उजनीच्या नियोजनाच्या बैठकीला नेहमी विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलवलं जातं. काका 1 वर्ष झालंय उजनीचा आवर्तनाची बैठकच झाली नाहीये. म्हणून उजनीचं नियोजन नाहीये. म्हणून आपल्या मंगळवेढा आणि पंढरपूरच्या शेतकऱ्यांना पाणी पोहोचू नाही शकलं. आम्ही दोघं जर विजयी झालो आणि निवडणूक जर तुम्ही जिंकली, तर पहिला आवाज जो लोकसभेमध्ये जाईल तो माझ्या शेतकऱ्यांसाठी असेल आणि आरक्षणाचा आवाज आहे. का लाठीचार्ज केला? का लाठीचार्ज केला? 1 दिवसाचं आमचं अधिवेशन घेतलं, नाटक केलं आणि आमचे माईकच बंद पाडले. फसवणीस.
यांना कोणतंही काम सांगता येत नाही. फॉक्सकॉन नावाचा एक प्रकल्प गेला आपल्या राज्यातून बाहेर. त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तोंडातनं एक ब्र काढला नाही. फॉक्सकॉन आला असता तर आपल्या पुणे जिल्ह्यात आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या 2.5-3 लाख लोकांना रोजगार मिळाला असता. फॉक्सकॉन गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आवाज उठवला नाही ना उपमुख्यमंत्र्यांनी आवाज उठवला. त्यामुळे शरण गेलेली लोक राज्य करू शकत नाहीत आणि ही सगळी शरण गेलेली लोक आहेत मित्रांनो. लाचारी महाराष्ट्राने कधी स्वीकारलेलीच नाही. देशाच्या प्रधानमंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी एक भोपाळला घोषणा केली आणि आमचा सगळा पक्ष स्वच्छ करून दिला. सगळे गेले आणि म्हणून पवार साहेबांच्या समोर मी हे सांगायचं धाडस करू शकतो आज की भारतामधला सर्वात स्वच्छ पक्ष हा माझा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे. देशात सगळ्यात स्वच्छ पक्ष. आमचं सरकार होतं त्यावेळी गरिबांना ज्या जास्त वस्तू वापरायला लागत होत्या त्या सगळ्या करमुक्त होत्या. आज नरेंद्र मोदींच्या जीएसटी मध्ये या देशातली एकही वस्तू आता मोकळी राहिलेली नाही. आणि म्हणून आपल्या खिशात किती येतं? 6,000 रुपये येतात, आणखीन 6,000 रुपये राज्याकडून येतात, त्यातच आपण खुश आहे. पण आपले किती गेले हे बघा. आपल्या खिशाची पाकिटमारी किती झाली याचा जरा अभ्यास तुम्ही आजपासून करायला लागला तर तुम्ही 7 तारखेला एवढ्या प्रचंड मोठ्या पदानं आपलं पाकिट एवढं मोठं मागच्या 5 वर्षात मारलंय. 105 रुपये पेट्रोल गेलं, 98 रुपये, 97 रुपये. आता जरा लाज वाटते म्हणून 100च्या आत डिझेल ठेवलंय. कमळावर शिक्का मारला किंवा ह्यांचं आढळरावांचं काय चिन्ह असेल ते न्यायप्रविष्ट आहे, पण त्याच्यावर जरी चिन्ह मारलं आणि जर भारतीय जनता पक्षाचा देशात पंतप्रधान परत झाला तर या देशात 18% जीएसटी हे लोक 21% करतील. तुमच्या पेट्रोलची किंमत 105 ची 115 करतील आणि तुमच्या डिझेलची किंमत आज लाजून 100च्या आत आहे तीही 105-110 वर नेतील आणि गॅसचं सिलेंडरही 1500 वर नेतील. कारण या देशात यांनी भारतावर 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज करून ठेवलेलं आहे. 210 लाख कोटी कर्ज फेडण्यासाठी याच्याशिवाय यांना दुसरा पर्याय नाही.